नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत वैयक्तिक उमेदवारांना एक वेळची संधी म्हणून अर्ज करण्यासाठीची लिंक पुन्हा ओपन करण्यात आलेली आहे. पाहू शकता, IBPSद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून 8 जानेवारी 2024-2025 रोजी ही लिंक जी आहे रिओपन होत आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असेल 31 जानेवारी 2025. या संदर्भात विस्तारित प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. सूचनापत्रक पाहू शकता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत सरळ सेवा भरती 2023 साठीचं हे सूचनापत्रक आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गातील 802 पदे भरण्याबाबत 14 ऑगस्ट 2023 रोजी दैनिक वर्तमानपत्रांमध्ये महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार 2 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या एकूण 34 संवर्गांपैकी 11 संवर्गांसाठीची स्पर्धा परीक्षा दिनांक 30 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 आणि 3 एप्रिल 2024 या कालावधीत घेण्यात आलेली आहे. आता बाकीच्या परीक्षा बाकी होत्या. तर यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 SCBC प्रवर्गासाठीचं लागू झालेलं. यासाठी 34 संवर्गांच्या 802 जागांसाठी पुन्हा एकदा उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची संधी देण्यात आली होती. तर यानुसार पाहू शकता, ही जी अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली होती, यामध्ये जी पदे आहेत यामध्ये पाहू शकता पदांची नावे देण्यात आली होती. यानुसार 34 संवर्गातील यंदाच्या भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीमधील सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, विवया विभागीय अग्निशमन अधिकारी आहे, कनिष्ठ संचार अधिकारी व वीजतंत्र श्रेणीसाठीचा आहे ऑटोमोबाईल्स या 7 संवर्गांच्या पदांमधील सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये बदल होत नसून मूळ जाहिरातीमधील सहाय्यक अग्निशमन अधिकारी, चालक, यंत्रचालक व संवर्गातील खुला तसेच मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा अराखीव असल्यामुळे नव्याने अर्ज घेण्याची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर बाकीच्या जी पदे आहेत या पदांसाठी SCBC प्रवर्गानुसार 2024 नुसार पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्यासाठीची लिंक जारी करण्यात आली होती. त्याचबरोबर जी पदे आहेत यामध्ये SCBC प्रवर्गासाठीची जी डिटेलमध्ये ज्या जागा आहेत ह्या ॲड करण्यात आल्या होत्या. पाहू शकता ते पदांनुसार याबद्दलची विस्तारित माहिती, पदांमध्ये जी जागा आहेत, राखीव जागा, एकूण जागा यामध्ये जे बदल झाले होते. कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ साठीचं, उपअभियंता स्थापत्य गट अ साठी, उपअभियंता गट अ साठीचं आहे. यानंतर सहाय्यक अभियंतासाठीचं आहे. यानंतर सहाय्यक अभियंता विद्युतसाठी आहे, सांख्यिकी, सहाय्यक रचनाकार गट ब साठी, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब साठी आहे, लेखाधिकारी गट ब साठी. यानंतर क्षेत्र व्यवस्थापक गट ब साठी आहे. यानंतर पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क संवर्ग, लघुलेखक उच्च श्रेणी गट क साठी आहे. या पद्धतीने लघुलेखक निम्न श्रेणी गट क प्रवर्ग आहे. ही तरी जी विविध पदे होती यामध्ये SCBC प्रवर्ग नुसार ज्या जागा ॲड झाल्या होत्या त्यानुसार उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. आता यानंतरची पाहू शकता महत्त्वाची अपडेट म्हणजे आता वैयक्तिक उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याबद्दलची सूचनापत्र डिटेलमध्ये यामध्येच देण्यात आलेलं आहे. ते सुद्धा चेक करणं आवश्यक आहे. यानुसार पाहू शकता वैयक्तिक ठरलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मूळ जाहिरातीच्या वैयक्तिक ठरल्याने म्हणजे या पाहू शकता ही जी जाहिरात आहे त्या अनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 अन्वये SCBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार तसेच 7 सप्टेंबर 2023 रोजी गठीत माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीच्या शिफारसीनुसार राज्य शासनाच्या निर्णयान्वये कुणबी व कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी
इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे असे अराखीव उमेदवार जे मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील तसेच इतर मागासवर्गातील उमेदवारांनी नव्याने अर्ज सादर करण्याबाबतची कार्यवाही करणे आवश्यक आहे. यानुसार पाहू शकता मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार तसेच कुणबी व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांची इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येत आहे. यानुसार महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकमध्ये वयाधिक ठरलेल्या उमेदवारांनीच नव्याने रजिस्ट्रेशन करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर केल्यास त्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. केवळ वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांनीच खालील नमूद केलेल्या विहित मदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिकृत संकेतस्थळ आहे IBPS इंडियाचं. IBPSची वेबसाईट आहे यावरून अर्ज सादर केला जाऊ शकतो. पाहू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे दिनांक 8 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत. वर्ष शुल्क सुद्धा 31 जानेवारी 2025 पर्यंत भरलं जाऊ शकतं. या पद्धतीची डिटेलमध्ये माहिती या सूचना पत्रकामध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर इथे जी अधिकृत वेबसाईट आहे यावर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून वयाधिक ठरलेले उमेदवार जे आहेत रजिस्ट्रेशन करू शकतात. लिंक रिओपन झालेली आहे. पाहू शकता अधिकृत लिंक जी आहे ही अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने MIDC अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. या भरती प्रक्रियेतल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.